हिवाळा आला की मी या मेनूची वाट पाहते. हा मेनू गरमागरम खा किंवा शिळा खाण्यात वेगळीच मजा असते. पोळी भातासोबत खाऊ शकता, पण ज्वारी किंवा बाजरीची भाकर असेल ना तर माणूस तृप्त होतो. रुचकर आणि पौष्टिक. रोजच्याच मसाल्यामध्ये अगदी छोट्या चमचा 2 चमचा तेलात आणि पचायलाही हलका असा हा मेनू आहे. आणि थंडीमध्ये गरमागरम इतका स्वादिष्ट लागतो हा. आणि सोबतीला छान हिरवा कांदा, मिरची आणि टोमॅटो असेल ना, आहाहा! अप्रतिम. गोळे इतके परफेक्ट झाले की सहज तुटतात व भाकरीला मस्त चिपकतात. अगदी एक नंबर बेत आहे. आज मी मस्त गरमागरम बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि गरमागरम कढी. नमस्कार, सुषमा आज हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण विदर्भ स्पेशल एक ऑथेंटिक आणि या सीझन मध्ये तयार केल्या जाणारी रेसिपी बघणार आहोत. आणि मी जस्ट नागपूरला गेली होती आता, आणि नागपूरमध्ये ही रेसिपी मनसोक्त खाऊन आलेली. म्हणजे तिथे ना या सीझन मध्ये प्रत्येक घरात एकदा तरी ही रेसिपी बनवल्या जाते. तर इतकी फेमस ही रेसिपी आहे तिथली. आणि तिथून मी एकदम फ्रेश जे आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामधून ज्या तुरी येतात, ज्या ओरिजिनल असतात, चवीला खूप चांगल्या लागतात, तर त्या तुरी आणल्या होत्या आणि त्यापासून ही तयार केलेली रेसिपी आहे. तर आज आपण कढी गोळे तयार करतो आहे. पण कढी गोळे तयार करताना तिथे जे तुरीचे ओले दाणे असतात, ज्याला आम्ही सोले म्हणतो, तर त्यापासून ही रेसिपी तयार केली गेली आहे. म्हणजे विशेषतः की या रेसिपीमध्ये कुठलेही असे मसाले पडत नाही किंवा तेलाचा अगदी कमी वापर होतो. त्याच्यामुळे अगदी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी आहे. आपण पटकन रेसिपी बघूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. ह्या गावाकडून आणलेल्या तुरीच्या शेंगा आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये होतात ना त्या शेंगा आहे. म्हणजे चवीला खूप चांगल्या असतात त्या शेंगा. आकाराने अगदी छोट्या छोट्या असतात, त्याचे दाणे पण थोडे छोटे असतात. तर या शेंगाला आणून ना 4-5 दिवस झालेले आहेत. त्याच्यामुळे थोड्याशा चिमल्यासारख्या आहेत. तर तुम्ही बघू शकता ह्या 2 प्रकारच्या शेंगा, एक थोड्याशा हिरवट जास्त आहे आणि एका याच्यावरती ब्लॅक स्पॉट आहे. पण दोन्हीही याची चव जी आहे ती खूप चांगली लागते. आणि तुम्ही दाणे बघा, तर दाणे पण असे छोटे-छोटे असतात याचे आणि चांगले फ्रेश दाणे आहे. पण काय होतं, जेव्हा आपण बरेच दिवसाच्या शेंगा आणून ठेवतो आणि नंतर दाणे काढतो, तर त्या दाण्याचा ना थोडासा रंग चेंज होतो. ही दाणी फ्रेशच आहे, पण अशा पद्धतीने याचा रंग चेंज झालेला आहे. तर इथे मी 2 वाटी दाणे घेतलेले आहेत. तर ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याच्यामधल्या नंतर पाणी काढून ते थोडे निथळू द्यायचे ते दाणे. त्याच्यामध्ये पाणी नाही राहू द्यायचं. मिक्सरच्या पॉटमध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आहे आणि 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत. त्याला मी कट करून घेतलं. नंतर 2 इंची आल्याचा तुकडा आहे. तर त्याचे पण छोटे-छोटे असे पीस करून घेऊ, म्हणजे ते पटकन बारीक होतं. आणि कोथिंबिरीच्या काड्या आहे, खूप छान स्वाद येतो त्याच्यामुळे. आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आहे. पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा जिरं घालून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे धुवून घेतलेले दाणे टाकून घेऊ. नंतर पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आणि आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. तर हे खूप फाईन बारीक नाही करायचं, थोडंसं असं दरदरच राहू द्यायचं. त्याच्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो आणि गोळे पण चांगले शिजतात, चवीला चांगले लागतात. तर आता हे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आपल्याला याच्यामध्ये आता अजून एक गोष्ट ऍड करायची आहे, पण ती आपण नंतर करू. आणि याला झाकण लावून ठेवून द्यायचं. तर ज्या भांड्यामध्ये आपण ते बारीक करून घेतलं ना, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं, कारण त्याला बरंच लागलेलं असते. आणि ते पाणी जर आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरलं ना, तर खूप छान चव येते. इथे मी कढीसाठी 300 ग्राम आंबटवालं दही घेऊन घेतलेलं. दही चांगलं आंबट घ्यायचं आणि ते चांगलं फेटून घ्यायचं. त्याच्यामुळे आपली कढी जी आहे ते चोपडी येते. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून चांगलं वरती भरून मी चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेतलेलं, पाव चमचा हळद घातली आणि 2 TSP जे आहे ते मीठ घालून घेतलं आणि 1 ग्लास पाणी टाकून त्याला सगळ्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे आपली कढी जी आहे ती छान चोपडी होते, फुटकर होत नाही. आता कढीमध्ये टाकायसाठी 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत. तर त्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहे ना, त्या अशा पद्धतीने ठेचून घ्यायच्या. त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो आपल्या कढीला. म्हणजे पेस्ट नाही घ्यायची चांगली बारीक केलेली. आणि 4 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहे. इथे तिखटवाल्याच हिरव्या मिरच्या वापरा. त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो कढीला पण आणि गोळ्याला पण. मिरच्या छोट्या-छोट्या असल्यामुळे मी फक्त 2 मध्ये कापून घेतल्या. जर मोठ्या मिरच्या असेल तर 4 भाग करून घ्यायचे. नंतर 2 इंची आल्याचा तुकडा आहे, तर त्याची पण सालं काढून त्याला अशा पद्धतीने ठेचून घ्यायचं
आणि अगळ-पगळ कढीपत्ता घेऊन घ्यायचा. थोड्याशा 4-5 डहाळ्या घेऊन घ्यायच्या. कारण कढी असल्यामुळे कढीमध्ये कढीपत्त्याचा स्वाद यायला पाहिजे. तर कढी फोडणी घालून घेऊया. तर त्यासाठी कढईमध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून घेतलेलं. खूप जास्त तेल घालायची गरज नाही. एवढं तेल पुरे आहे. त्यापेक्षा कमी पण घालू शकता. नंतर 1 चमचा मोहरी आहे. पोहे खायच्या चमच्याने मोहरीला तडतडू द्यायचं. 3-4 चिमटी हिंग आहे. हिंगालाही छान फुलू द्यायचं. 1 चमचा जिरं घालून घेतलं. जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं आणि त्यानंतर लसूण, अद्रक, हिरवी मिरची त्याच्यामध्ये टाकून त्याला हलकंसं परतवून घ्यायचं. म्हणजे त्याचे जे सगळा फ्लेवर आहे ते तेलामध्ये उतरला पाहिजे. खूप जाळून नाही घ्यायचं ते म्हणजे किंवा खूप असं शिजू नाही द्यायचं. नंतर हा कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्त्यालाही थोडंसं तेलामध्ये हलकं परतवून घ्यायचं. म्हणजे कढीपत्त्याचा पण फ्लेवर त्या तेलामध्ये येतो आणि नंतर आपण हे तयार करून घेतलेलं कढीचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. गॅसची जी फ्लेम आहे ना ती अगदी स्लो करून द्यायची, हाय ठेवायची नाही. हाय फ्लेम असेल तर कढी तुमची फुटेल आणि त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी घालायचं. पाहिजे तेवढं म्हणजे तुमचं ताक जसं आंबट आहे ना त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी घालायचं. तर मी इथे टोटल पाणी जे आहे ते 3.5 ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे या कढीसाठी आणि या कढीला आता आपल्याला कंटिन्युअस फिरवायचं आहे, नाहीतर कढी काय होते फुटते. थोडंसं अर्धा चमचा मीठ परत मी घालून घेतलं कारण कढीला जे आहे ते मिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट पाहिजे. आता तुम्ही बघू शकता इथे कढीला उकळी आलेली आहे तर इथपर्यंत ते फिरवत राहायचं. आता उकळी आली कढीला की गॅसची फ्लेम अगदी स्लो करून द्यायची आणि आता आपण जे भिजवून ठेवलेलं गोळ्याचं मिश्रण होतं ना तिकडे जाऊया. इथे 1.5 टेबलस्पून ज्वारीचं पीठ घालून घेतलेलं. तर ज्वारीचंच पीठ घालायचं. ज्वारीचं पीठ घातल्यामुळे आपले जे गोळे आहेत ते छान सॉफ्ट होतात आणि चवीलाही चांगले लागतात. आपण जर याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ घातलं ना तर काय होतं आपली कढीमध्ये पण चण्याच्या डाळीचं पीठ आहे आणि याच्यामध्ये पण. तर आपली कढी थोडीशी जाडसर तयार होते, घट्ट होते आणि थोडेसे गोळे जे आहेत ते चिकट किंवा थोडेसे कडक तयार होतात. किंवा कणिकही घालायची नाही तर इथे ज्वारीचंच पीठ घालायचं. ही सगळ्यात मोठी टिप्स आहे याच्यामधली. आणि तुम्हाला पाहिजे तसे गोळे तयार करायचे. छोटे मोठे किंवा तुम्ही लांबट पण गोळे तयार करू शकता. मी इथे गोल गोल तयार करून घेतलेले. जवळपास इथे आपले 9 ते जवळपास 10 गोळे इथे आपले तयार झालेले आहेत. जे 4 ते 5 लोकांसाठी सफिशियंट आहे. आता आपण कढी जी आहे स्लिमर होती ना तर कढी हायवर करून द्यायची. एकदा फिरवून घ्यायची. आपण जेव्हा कढीमध्ये गोळे सोडतो ना तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती हायवरती ठेवायची. कमी याच्यावरती गोळे सोडायचे नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते गोळे टाकायचे. जर गॅसची फ्लेम स्लो असेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये गोळे सोडले ना तर गोळे फुटायची शक्यता असते. म्हणून हाय फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचे. तर इथे आता चम्मच घालायचा नाही गोळे टाकल्यानंतर वाट बघायची जोपर्यंत ते गोळे हळूहळू वर येत नाही. जेव्हा सगळे गोळे एकदम वरती आले तर तेव्हा त्याच्यामध्ये चमचा टाकायचा आणि जवळपास त्याच्यामध्ये ना 15-20 मिनिट हे ते गोळे आणि कढी सोबत शिजवून घ्यायची. त्याच्यामुळे त्या गोळ्याचा स्वाद कढीला येतो आणि कढीचा स्वाद गोळ्याला लागतो आणि ते अप्रतिम लागतं. आता तुम्ही बघू शकता जे आहे आपले सगळे गोळे वर आलेले आहे आणि कढीची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट आहे. आपण आता एक गोळा चेक करून बघूया. तर बघा तुम्ही किती सहज आणि इझिली आपला गोळा तुटतो आहे. गरम असल्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने तो गोळा फोडून घेतला बघा आणि मस्त आपले गोळे तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये छान अगळ-पगळ कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथे आपले कढी गोळे तयार आहे. म्हणजे हे तुम्ही गरमागरम खाऊ शकता किंवा थंडे खाऊ शकता. आणि एक विशेष म्हणजे हे कढी गोळे ना तुम्ही भाकरीसोबत खा. एक म्हणजे अप्रतिम लागतात हे भाकरीसोबत. मग ती ज्वारीची असू दे किंवा बाजरीची असू दे. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.